नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म आहेत. हे स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. हे आपण अनेक वेळा ऐकतो. मग ती एखादी सेवा असो किंवा एखादी इच्छा असो, हे स्वामींच्या मंजुरीशिवाय काहीच घडत नाही. काही वेळेला स्वामी कुणाकडूनही सेवा करून घेत नाही आणि काही वेळेला स्वामी एखाद्या साध्या अशिक्षित व्यक्तीकडूनही स्वामी सेवा करून घेत असतात. भक्तांनो, स्वामी सेवा सर्वच करतात, पण प्रश्न पडतो की स्वामींनी आपली सेवा स्वीकारली की नाही. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, आपण खूप धावपळ करतो, पण स्वामी आपली सेवा स्वीकारत नाही. मग आपल्याला त्यावेळेला काही समाधान मिळत नाही. स्वामी कोणाकडून सेवा करून घेतात जेणेकरून आपल्याला समजेल की सेवेसाठी पात्रता ही कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते. सेवा म्हणजे फक्त मंदिर स्वच्छ करणे किंवा आरती करणे किंवा प्रवचन ऐकणे इतक्यावरच मर्यादित नसून ही सेवा जीवनामध्ये स्वामींना केंद्रस्थानी ठेवून जगण्याची वृत्ती असते. आणि स्वामी कोणाकडून सेवा करून घ्यायची हे स्वतः ठरवत असतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामींच्या निवडीचे स्पष्ट संकेत असतात किंवा लक्षणे असतात. तर चला आपण आज ते जाणून घेऊयात. आता अहंकाराचा हवा. स्वामी ज्यांच्याकडून सेवा करून घेत असतात त्या भक्तांच्या मनात अहंकार नसतो. तर मीच मोठा आणि मी स्वामी सेवा करतो किंवा स्वामी माझ्यावर कृपा करतात असे बरेच स्वामी भक्त म्हणत असतात. पण अशा भक्तांच्या घरी स्वामींचा निवास असणे शक्य नसते. अहंकार हा स्वामींच्या सेवा मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. स्वामींना आपल्या भक्तांमध्ये नम्रता आणि विनयशीलता हवी असते. तर भक्तांनो, स्वामी अशाच भक्तांच्या घरी निवास करतात जिथे शांतता असेल, विनम्रता असेल, विनयशीलता असेल. तर अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेत असतात. नामस्मरणाची सवय ज्या भक्ताला असते, म्हणजे ज्या भक्ताच्या मुखातून सतत स्वामींचे नामस्मरण उच्चारले जाते, अशा व्यक्ती स्वामींच्या नजरेमध्ये येतात. स्वामींचे नामस्मरण करणे हे फक्त जपापुरते मर्यादित नसून ती एक जागृती आहे. तर नामस्मरणामुळे स्वामी सतत आपल्या सोबत असतात. तर नामस्मरण करणारी व्यक्ती ही स्वतःला विसरून पूर्णपणे स्वामींमध्ये गुंतलेली असते. जे भक्त जास्तीत जास्त नामस्मरण करतात त्या भक्तांकडून स्वामी सहजतेने सेवा करून घेतात, कारण त्या भक्तांचे मन आधीच नामस्मरणाने शुद्ध झालेले असते. एकनिष्ठता आणि श्रद्धा. स्वामी सेवा करण्याची इच्छा सर्वांनाच असते, पण ज्या भक्तांचे मन एकनिष्ठ असते आणि स्वामींवरचा विश्वास ढळत नाही, अशाच भक्तांकडून स्वामी सेवा करून घेत असतात. स्वामींवरची श्रद्धा ही परिस्थितीवर अवलंबून असते, कारण ती स्थिर असते. स्वामी ऐकतच नाही असे म्हणणारे अजूनही परीक्षेमध्येच असतात, पण स्वामी ऐकतात आणि त्यांची वेळ वेगळी असते. तर असे ज्यांना समजते त्यांचे मन पक्के झालेले असते. तर स्वामी त्यांच्याकडून सेवा करून घेतात म्हणून स्वामी नेहमी अशाच भक्तांची निवड करत असतात. जे स्वामी भक्त कुठल्याही अपेक्षेशिवाय संपूर्ण विश्वासाने आणि एकनिष्ठतेने सेवेसाठी तयार असतात, अशा भक्तांच्या हातून होणारी सेवा निस्वार्थ, पवित्र आणि भक्तिभावाने भरलेली असते. सेवा म्हणजे फक्त कर्म नाही, तर भाव असावा लागतो. स्वामींच्या सेवेसाठी केवळ कृती नाही, तर भाव महत्त्वाचा आहे. तर स्वामी भक्तांनो, कोणी मंदिरामध्ये झाडू मारतो, कोणी आरती करतो. तर अशा वेळेला मनामध्ये जर अभिमान असेल, म्हणजेच काही भक्त म्हणतात की मी स्वामींसाठी हे करतो, स्वामींसाठी ते करतो किंवा मी स्वामींची इतकी सेवा करतो, तर अशा वेळेला ती सेवा अपूर्णच असते. तर स्वामी भक्तांनो, मनात कुठलाही अभिमान न ठेवता स्वामींची सेवा ही एकनिष्ठतेने आणि नम्रतेने केली पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, स्वामी हे आपल्या भक्तांच्या भावामध्ये बघत असतात, कारण आपण ज्यावेळेस स्वामी सेवा करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असं हवं की आपण स्वामींसाठी सेवा करतच आहोत. तर त्यावेळेस आपले मन स्वच्छ असले पाहिजे, आपल्या मनामध्ये नम्रता असली पाहिजे आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभावाने आपण स्वामी सेवा केली पाहिजे. तर सेवा म्हणजे फक्त काही काम करणे
तर नाही, तर ती मनाची भावना असते. स्वामी अशाच व्यक्तींकडून सेवा करून घेतात ज्यांच्या मनामध्ये प्रेम, श्रद्धा आणि नम्रता असते. जर आपण एखादे काम केवळ जबाबदारी म्हणून करतो तर ती सेवा नाही, तर पण जेव्हा आपण ते काम स्वामींसाठी करत आहे या भावनेने करतो तर ती खरी सेवा ठरते. तर स्वामी भक्तांनो, स्वामी हे कृतीपेक्षा आपले मन बघत असतात. आपला भाव किती शुद्ध आहे आणि आपण मनापासून सेवा करतो आहे की नाही, तर स्वामी हेच बघत असतात. स्वामी अशाच भक्तांकडून सेवा करून घेतात जे मनापासून आणि प्रेमाने आणि अहंकाराशिवाय सेवा करतात. तर भक्तांनो, तर आपल्या मनात कुठलाही अहंकार आणि द्वेष न ठेवता जर आपण सेवा केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचत. मोह, द्वेष, मत्सर यापासून दूर असणे. स्वामी कुणालाही कसोटीशिवाय जवळ करत नाही. ज्या व्यक्तींमधून मोह, द्वेष, मत्सर यांचे उच्चाटन झालेले असते म्हणजेच किंवा जे या गोष्टींवर सातत्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, अशाच भक्तांकडून स्वामी सेवा करून घेत असतात. आणि स्वामींची त्याच भक्तांवर कृपा असते, कारण असा भक्त शांत, नम्र आणि प्रेमाने सेवा करतो ज्याला इतरांपेक्षा मोठे होण्याची इच्छा नसते. ते कोणाचे कौतुक हवे असते न कुणाचे, त्या भक्ताला कुणाचे कौतुकही नको असते आणि तो आपल्या भक्तिभावाने आपली सेवा करत असतो. तर स्वामी भक्तांनो, ज्या भक्तांचे मन स्वच्छ असते आणि ज्यांचा भाव खरा असतो अशा भक्तांची सेवा स्वामी आनंदाने स्वीकारत असतात. तर ज्या भक्ताचे मन निर्मळ असेल त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात. तर स्वामी भक्तांनो, कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणे स्वामींना निस्वार्थ सेवेचा स्वीकार आहे. कोणतीही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता मला आशीर्वाद मिळावा, हे काम माझे व्हावे किंवा माझे कुठले काही काम असेल ते माझे गुंतलेले असेल ते काम माझे व्हावे अशी अपेक्षा ठेवून जे स्वामी सेवा करतात अशी सेवा स्वामींना मान्य नसते. तर अशा भक्तांचे मन लवकर विचलित होते. पण जे भक्त म्हणतात की माझे काम झाले किंवा नाही, पण मला स्वामींच्या सेवेत राहणे हेच माझे मोठे भाग्य आहे, त्यांना स्वामी स्वतः हात देतात. जे भक्त मला यातून काहीतरी मिळेल असा विचार न करता फक्त प्रेम आणि श्रद्धेने सेवा करतात, अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेत असतात. तर भक्तांनो, असे भक्त असतात की जे अपेक्षा ठेवतात की मी सेवा केल्यानंतर मला माझे काम पूर्ण होईल किंवा मला या सेवेमधून फळ मिळेल. तर अशा भक्तांची स्वामी लवकर सेवा स्वीकारत नाही, कारण त्या भक्तांचे मन विचलित झालेले असते. तर फक्त आपले मन एकनिष्ठ ठेवून जर आपण भक्तिभावाने, म्हणजे भाव आपला खरा असेल तर आपण सेवा करतो, तर ती सेवा महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना मान्य आहे. तर स्वामी भक्तांनो, म्हणूनच सेवा करताना आपण अपेक्षा न ठेवता जर स्वामी सेवा केली तर ती स्वामींपर्यंत पोचते आणि तीच खरी सेवा मानली जाते. तर अशी सेवा स्वामी आनंदाने स्वीकारत असतात. आणि संकटातही जर स्वामी सेवा टिकवणे. बऱ्याचदा संकट आली की भक्त गोंधळतात, सेवा थांबवतात, पण स्वामी पाहतात की या संकटांमध्ये माझा भक्त माझी सेवा किती करतो, आणि ते बघत असतात की हा भक्त संकट आल्यानंतर किती काळ आपल्या सेवेवर ठाम राहतो. तर बरेच भक्त संकट आल्यानंतर नाराज झालेले असतात, पण जे भक्त मन शांत ठेवून संकटांना सामोरे जातात अशा भक्तांची सेवा स्वामी स्वीकारत असतात. तर अशा वेळेला काय होतं, स्वामी बघत असतात की आपला स्वामी भक्त, आपला हा जो सेवेकरी आहे तो आपली सेवा ठामपणे करतो आहे की नाही. स्वामींची इच्छा मानून, संकटातही स्वामींची इच्छा मानून आणि अशा प्रसंगी सुद्धा स्वामींची सेवा तो कायम ठेवतं, अशा व्यक्तींकडून स्वामी सेवा करून घेतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामी कुणाकडून सेवा करून घेतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. स्वामी भक्तांनो, जे भक्त स्वामींच्या सेवा मार्गावर एकनिष्ठ आहे अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेत असतात. तर
त्यासाठी भक्तांनो स्वामींचे सतत नामस्मरण करत राहणे किंवा स्वामींवर फक्त एकनिष्ठतेने विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.